बरोबर आहे. मन हे इनविजिबल सेन्स आहे जे आपण माणसाने क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे माणसाने आपण मनुष्याने ते बनवलेलं आहे. ठीक आहे, मन सारखी गोष्ट राहत नाही. मन म्हणजे आपला माइंड आहे, कारण सगळी दुःख विचार सगळं आपण इथूनच करतो. सगळे विचार आपण इथून करतो, सगळे बदल आपल्या इथूनच होते. आपण जे काही विचार करतो, जे काही बोलतो ते सगळं आपण दिमागाने बोलतो, मेंदूने बोलतो. बरोबर आहे. म्हणून मन म्हणजे माइंड आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता तुम्हाला काय प्रश्न आहे का, किंवा तुम्हाला काही वाटते का विचारावं असं? कोणाला चिडचिड होते तर का बरं होते? हा, तुम्हाला असं काही वाटते का की मला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे, किंवा माझं मन दुखते, किंवा ठीक आहे बऱ्याच गोष्टी आहेत, असं वाटते का? आहे का काही प्रश्न कोणाला? हा, नाही आहे नक्की. आणि तो पबजी फ्री फायर जे वाले तुम्ही आहेत ना, सगळ्यांनी ते गेम कमी करायचे, एकच खेळायचं दिवसात. ते नाही खेळलं तरी चालते, संडेला एकच गेम खेळायचं. तुम्ही रोज खेळता का? रोज नाही खेळायचं, एकदा खेळायचं संडेला. ठीक आहे, कमी कमी करत या. आता ते गेम खेळणं बंद करा, कारण त्याच्यामुळे आपण आयुष्याचा सगळ्यात मोठा फोकस गमावतो. ठीक आहे, म्हणू शकत नाही आपण. माहित आहे तुम्हाला, माहिती आहे लोक जेव्हा मोबाईलचे ॲडिक्टेड होतात तेव्हा मोबाईलची लँग्वेज बोलायला सुरुवात करतो, आपण मोबाईलची भाषा बोलायला सुरुवात करतो. माहिती आहे का? मोबाईलची भाषा, जसं की मोबाईलची भाषा म्हणजे आपण जर का एखाद्याला आवाज दिला, हा हॅलो, बरोबर आहे, हा हॅलो, हा ठीक आहे बाय वगैरे, हे सगळं आहे हे आपल्या तोंडातून, हा ठेव फोन, हे सगळं जे आहे ना ते आपल्या तोंडातून निघते बाहेर. म्हणून हे कुठेतरी आपल्याला कंट्रोल करावं लागेल मोबाईलसाठी. हे तुमच्या स्वभावामध्ये चेंज झालं, बराच खूप चांगलं चेंज येईल याच्यामुळे. आणि खूप हॅप्पी राहा, खूप जास्ती हॅप्पी राहा. दुसरी गोष्ट, सगळे ताट बसा, आपण एक प्रॅक्टिकल घेऊया. घरचं वातावरण जर का खराब असेल, किंवा आजूबाजूला काही घडत असेल आपल्यासोबत, इव्हन आपल्या क्लासमध्ये मैत्रिणीसोबत, काही मुली खूप जास्ती मनातून फ्रेंडशिप करतात, बरोबर आहे. काही खूप जवळची मैत्रीण राहते, ज्यावेळेस तिच्यासोबत आपलं पटत नाही, बरोबर ना. ज्यावेळेस तिच्यासोबत भांडण होते आपल्या, त्यावेळेस आपलं खूप मन दुखते. अशा वेळेस आपण खूप बऱ्याच गोष्टीचा विचार करतो. तर असं काही आहे का? असं कधी होते का तुम्हाला? होते का असं? होते. काय होते? बोल रे, अब स्वतःला व्यक्त करता आलं पाहिजे. काय होते सांगा. हो म्हटल्यानंतर एक्झाम्पल देता आलं. असं झालंय का तुझ्यासोबत? काय वाटत तुला? वाईट वाटलं होतं की ती बोलत नाहीये असं. मग तुला असं वाटत होतं की ती माझ्यासोबत बोलावं, म्हणून बोलावं असं वाटत होतं? बघा, आपल्या आयुष्यामध्ये सगळी गोष्ट ही लाईफ टाईम सोबत राहते का? अशी कुठली गोष्ट आहे की जी आपल्यासोबत आयुष्यभर आहे? कुठली गोष्ट आहे सांगा. सांगा, कुठली गोष्ट आहे की जी आपल्यासोबत आयुष्यभर आहे? आहे का? आपलं ज्ञान, बरोबर आहे, हे आयुष्यभर असणार आहे. पण आपल्यासोबत कुठला मनुष्य नसणार आहे. जे लोक जिवंत आहे ते कधी ना कधी नष्ट होणार आहे. सो ही मेंटॅलिटी आपली असली पाहिजे. पहिली गोष्ट, तर कोणासोबतही फ्रेंडशिप करताना खूप इमोशनली त्याच्यासोबत अटॅच नाही व्हायचं. ठीक आहे, समजत आहे? खूप इमोशनली अटॅच नाही व्हायचं. ठीक आहे, तुम्ही इथून कितवीपर्यंत सोबत आहात? 8वी पर्यंत. 8वी नंतर तू दुसरीकडे जाशील, ती दुसरीकडे जाणार. कदाचित जर का तुमच्या दोघींमध्ये फ्रेंडशिप राहिली तर राहील, नाही तर नाही राहणार. बरोबर आहे. हा विचार तुम्हाला आत्ताच करायचा आहे की आम्हाला किती सोबत राहायचं आणि किती नाही. कारण लाईफमध्ये मूव ऑन, आपण मुली लवकर मूव ऑन करत नाही, हेच आपल्यामध्ये कमतरता आहे. पण आपण लवकर म्हणजे समोर जायचं, समोरचा विचार करायचा. ठीक आहे, समोरचा विचार करायचा. मुलांच्या आयुष्यामध्ये कितीतरी मुलं मुली येतात, म्हणजे मित्र मैत्रिणी येतात, पण त्यांना काही फरक पडत नाही. बरोबर आहे. आज त्याचा बेस्ट फ्रेंड आहे, जरी त्याच्यासोबत 10 दिवस नाही बोलला तरी त्याला काही फरक पडत नाही मुलांना. आपणच खूप जास्ती भावनिक असतो. पहिली गोष्ट ही कुठेतरी कमी करावं लागेल आपल्याला. भावनिक विचार न करता थोडा प्रॅक्टिकली विचार करायचा. ठीक आहे, कारण आयुष्यभर कुठलीच गोष्ट आपल्या सोबत नसणार. पहिली गोष्ट तर हे, कारण आपण जितकं जास्त विचार करू तितकंच आपण त्या विचारांमध्ये डुबत जाऊ. बरोबर आहे. तुम्हाला डुबायचं आहे की बाहेर निघायचं आहे? बाहेर निघायचं आहे. बरोबर आहे. आता जसं तू सांगत आहे की का बरं बोलत नाही, बरोबर आहे, मला तिच्याशी बोलायचं. पण हे आपण जर का वारंवार विचार केला तर आपल्यासोबत त्याच गोष्टी घडते. म्हणजे ती जर का बोलणारी जरी असेल तर मग ते आणखी दूर जाते, म्हणजे ती बोलत नाही, म्हणजे ती काय झाली, निगेटिव्हिटी झाली. बरोबर आहे.
बोलायचं असेल तर बोलेल, अदरवाईज ती एकटीच आहे का आपल्याकडे बोलायला? किंवा तो एकटाच असणार आहे का मित्र आपल्याकडे बोलायला? नाही ना, बोलायला खूप सारे लोक आहे आपल्याकडे, बरोबर ना? म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, आपली पहिली मैत्रीण कोण राहते? मम्मी असते. म्हणून मम्मी सोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. म्हणजे तुम्हाला माहिती का, असं फील होणार नाही की ही मुलगी माझी मैत्रीण माझ्यासोबत बोलत नाही, तर मी का बरं म्हणजे का बरं नाही बोलत. समजलं? बरोबर आहे. दुसरी गोष्ट, ज्यांच्या घरी वारंवार नियमित भांडण होत असेल, बरोबर आहे, ज्याचा आपल्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पॅक्ट होतो, अशा वेळेस कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, कारण ते तुम्ही जन्माला यायच्या आधीपासून कदाचित ते भांडण होत असतील त्यांच्यामध्ये, आईवडिलांमध्ये, बरोबर आहे ना? तुम्ही कदाचित तिथं होते पण नाही, जन्मले पण नाही, तेव्हापासून त्यांच्यामध्ये भांडण होत आहे. सरळ सरळ त्यांच्या दोघांच्या भांडणाच्या मधातून तिथून निघून जायचं. ठीक आहे? कारण तुम्हाला सांगते, एकदा दोनदा प्रयत्न करा की प्लीज भांडण नका करा. ठीक आहे? प्लीज भांडण नका करा, मला त्रास होता या सगळ्या गोष्टीचा. ऐकले तर ठीक, अदरवाईज तिथून बाहेर निघून जायचं. कारण तुम्ही जितकं ते डोळ्याने बघणार तेवढा जास्ती त्रास आपल्याला होणार. बरोबर आहे? तुम्ही जितकं डोळ्याने बघणार तेवढा जास्ती त्रास आपल्याला होणार. त्यांची ती मेंटॅलिटी, आई वडिलांची ती मेंटॅलिटी बनलेली आहे. त्या आतापर्यंत ते त्या मेंटॅलिटीमध्ये जगत आहे आणि त्यांना हे माहिती आहे की माझे मुलंबाळ आहे, मला संसार आहे, मला हा घरात चालवायचा आहे. बरोबर आहे? हे जे घर आहे मला चालवायचं आहे, सो हे माझे मुलं आहे, मला यांचं करायचं आहे. त्यांची ऑलरेडी मेंटॅलिटी ते पीक म्हणजे या गोष्टीसाठी ते तयारीत आहे. ठीक आहे? या गोष्टीसाठी ते तयारीत आहे. पण तुम्हाला जर का तसंच वागायचं नसेल, कारण आपण डोळ्याच्या समोर नेहमी जे बघतो ना, आपला स्वभाव पण तसाच होतो. समजत आहे? आपण डोळ्याच्या समोर नेहमी ज्या गोष्टी बघतो तसाच आपला सेम स्वभाव होते. बघा, कुणी म्हणते सेम तू तुझ्या मम्मीसारखी बोलते, सेम तू तुझ्या पप्पासारखा आहे, म्हणते ना आपल्याला. स्वभाव जे आपण डोळ्याच्या समोर ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्ती बघतो, तरी आपलं पण स्वभाव सेम तसा होतो. चेहऱ्याने दिसणे ही वेगळी गोष्ट आहे आणि सेम स्वभाव तसा होणे ही वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे? जेनेटिक काय असते, म्हणजे अनुवांशिक काय असते, एखादा बिमारी असते. बरोबर आहे? अनुवांशिक काय असते, एखादा बिमारी असते, काही बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस असते, ते फॅमिलीवाले असतात. बरोबर आहे? अनुवांशिक असतात. पण स्वभाव हा अनुवांशिक नसतो. असते का? वाटते का तुम्हाला असते म्हणून? अनुवांशिक म्हणजे काय? काय अनुवांशिक म्हणजे? फॅमिली आजार. आईकडून मुलीला, मुलीकडून मुलीला, म्हणजे वडिलांकडून मुलाला वगैरे जे जेनेटिक वाले जे येते ना, बरोबर आहे, जन्मतावाले, आईकडून मुलीला आलेला एखादा आजार असेल, जसं सिकल सेल झाला आपण म्हणतो, बरोबर आहे. काही जसं आपण वात वगैरे जो आहे ना, हा अनुवांशिक आहे. म्हणजे काही छोटे मोठे आजार आहेत ते अनुवांशिक असतात. सो हे जे आहे ना, ते अनुवांशिक आजार हे वेगळे असतात आणि स्वभाव जो आहे हा आपण स्वतः बनवलेला असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला, एखाद्या स्वभावाच्या व्यक्तीला